तुम्ही 10 रुपयालात ना. तर नमस्कार फॅमिली, आज दिवसभर ना पेरणी करून सायंकाळच्या वेळी एका शेतकऱ्याच्या मोगडायला आलो होतो. पण या शेतात ना लय गवत होतं राव, आणि रान पण ना लय निभार आलेलं होतं, आणि त्यामुळेच ना दोन दोन दगड मांडून सुद्धा मोगडा लागत नव्हता. आता करावं तरी काय म्हंटल, मग आहे ना मी जाऊन बसलो मोगड्यावरती, पण तरी पण काही गंमत जुळना. मग म्हटलं जाऊ दे, आता आपण आपल्या ट्रॅक्टरचा ऑटो मोड लावून निवांत कडेला जाऊन बसूया. अंधार पडायला लागल्यानंतर म्हणलं चला भाऊ आता घरी, राहिलेलं सकाळी घेऊया. आधीच या भागामध्ये आहे ना बिबट्याचं दर्शन होऊ राहिलं. घरी आल्यानंतर सोनालीचा चहा चालू होता. मग आहे ना मस्तपैकी आम्ही चहा पिलो, आणि मी आणि विजय आलो खरुंडीला. म्हटलं चला आज जरा ना जास्तच अंग दुखायला लागलंय, थोडंफार औषध घेऊन येऊया. नाही बऱ्याच जणांच्या डोक्यात आलाच नाही ह्या औषधाविषयी बरं का. पण आहे ना आपण तसलं औषध घेत नाही, तर आपण आलो डायरेक्ट मेडिकल मधून टॅबलेट घेतल्यानंतर आम्ही आलो मस्तपैकी भेळ खायला. आणि भेळ खातानाच एक प्लॅन आखवला आपल्याला, सोनालीचा प्रँक करायचा आहे म्हणून. मग आहे ना आम्ही आमच्या प्लॅनला केली सुरुवात. मग आहे ना आम्ही एक दारू सारखा वास येईल असं काहीतरी घेतलं, आणि आहे ना काही कपड्यावर चिपला आणि तोंडाला लावलं, आणि ना थोडेफार प्रॅक्टिस पण केली, जमते का कसं ते पण पाहिलं बरं का. मग आहे ना आलो घरी, प्लॅनिंग प्रमाणे मी केलं. सोनालीने ना आपल्या कॅमेरामॅनला म्हणजे विजयला विचारलंय की काय चालू आहे. तो म्हणला आपल्या यातलं काय माहित नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या भाऊ. तुम्ही 10 रुपयालात ना. झुलत आलात, असे पडलात, वाश होती 10 रुपयालात ना. अंग दुखत होतं सोनालीला माझं. मला विश्वास बसला तुम्ही 10 रुपयालात म्हणून. सोनाली काय मी आता त्याला सांगून येते. अरे सोनाली नाही पेलो, अरे ऐक ऐक तर सोनाली अगं थांब, नाही पिलो, थांब सोनाली, अगं ऐक. आता हा प्रँक आहे ना आपल्यावर माग पडतो की काय. बरं तर झालं आपण ब्लॉग तरी बनवला, नाही तर यांना विश्वासच पडला नसता. परत नाही करायचा भाऊ असा प्रँक, परत आपल्या अंगलोटी येणार होता. बरं ते सगळं जाऊ दे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा, आणि आपल्याला फॉलो नसेल केलं तर फॉलो नक्की करून घ्या बरं. तर भेटूया पुढील नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बोलो ओम नमो आदेश.